उपस्थित सारे लाडके नगरसेवक नगरसेविका ज्येष्ठ श्रेष्ठ माता भगिनी शिक्षक पालक संघाचे सारे सदस्य पत्रकार व माझे शिक्षकेतर कर्मचारी व लाडके विद्यार्थी, मुळातच मी उशिरा आलो त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. पण काय ती सवय होती शाळा डुबवायची. शाळेतही जाताना उशिराच करायचो आणि जायच्या वेळेला घाई करायचो. म्हणून आताही तसंच झालं. जुन्या आठवणी आल्यानंतर खरोखर जागृत होता. सर्वांचे चेहरे बघितले. शाळेत शिकत असताना बक्षीस एकालाही मिळालं नाही. कुठल्या मार्गाने मिळाला ते फक्त मला माहिती आहे. या लाडक्या बहिणींचा आशीर्वाद होता म्हणून तुला ते बक्षीस मिळालं होतं. मात्र बक्षीस वितरणासाठी इथे येण्याचा योग आला तो एक गुण या शिक्षकांनीच आमच्यामध्ये घातला की या विद्यार्थी दशेमध्ये असताना शिक्षणाचं ज्ञान जरी आम्हाला कमी असेल पण लोक सहभाग व लोक चळवळीसाठी जे बळ आणि शिक्षण आम्हाला इथूनच मिळालं आणि त्या बाळकडूमुळे हे कडू बाळ आज इथे वितरण करायला या ठिकाणी येऊ शकले. हे सर्व या शिक्षकांची कला आहे. विद्या सर्व मोठं माध्यम आहे. अधिक वेळ आपला घेणार नाही. फक्त एक शोक इथे या ठिकाणी असा आहे की म्हणजे शिक्षण आता तुम्ही सारे विद्यार्थी दशेतील या शाळेमधूनच शिक्षण घेऊन आपण पुढे आलात व या पदांपर्यंत पोहोचलो. या शिक्षण क्षेत्राचं व आपल्या शाळेचं आपण काही देणं लागतो. आम्ही सर्व जाणतो की शाळेची अवस्था व दशा सुधारली पाहिजे. प्रत्येकाचं स्वप्न आहे अध्यक्ष मॅडम. यावर बोलायला बसलो तो घंटा तास आम्ही ते बोलू तर प्रत्यक्षात आम्ही या शाळेसाठी काय करतोय. शिक्षकांना केवळ आदेश हुकूम करून चालणार नाही. शिक्षकांना खात्या दाखवण्याची आपल्याला खऱ्या अर्थाने गरज आहे का तर नाही. शिक्षकांच्या खांद्याला खांदा उभा लावून आज हा संग्राम उभा करण्याची वेळ आहे. ज्या ठिकाणी दर्जा तुम्ही सुधारण्याची भाषा करतो अपेक्षा ठेवतो त्यावेळेला आपल्या शाळेमध्ये होणाऱ्या कामांचा दर्जा किती चांगला आहे. आपल्या शाळेतील एखाद्या पेन वही पुस्तक कागदासाठी आपला मुख्याध्यापक असेल आपला शिपाई असेल आपला शिक्षक असेल हा तासन तास त्या पालिकेमध्ये तुमच्या प्रतीक्षेत असेल तर तुम्ही काय केलं. ही एक खेदाची बाब आहे. या सर्वसूट करण्याच्या बाबी नाही परंतु मग आम्ही बोलायचं तर कुठल्या व्यासपीठावर हेच त्यासाठी योग्य माध्यम आहे आणि हेच व्यासपीठ आहे. आता तुम्ही म्हणाल की या गोष्टी यांच्यापर्यंत कशा पोहोचतात. आपला शिक्षक जर त्या ठिकाणी नगरपालिकेमध्ये केवळ घरात एक पेपर घ्यायला येतो या वेळेला तो इथून आपलं शिक्षण आणि शाळा सोडून आपला वेळ वाया घालून त्या ठिकाणी तास बसतो. ही शोकांतिक आहे. यापूर्वी असं नव्हतं. यापूर्वी ते स्वातंत्र्य शाळेचं होतं. तुम्ही नवीन आहात तुमच्यावर माझा आरोपही नाही व तुमचा त्यात दोषही नाही. पण मधल्या काळामध्ये ही जी बदललेली पद्धत आहे ही सुधारण्याची आज खऱ्या अर्थाने गरज आहे. शाळेला एक साधील खर्च म्हणून आम्ही त्यावेळेला पैसे देत होतो व त्या साधील खर्चामधून या शाळेची ही सारी यंत्रणा उपाययोजना सुरू होत होती व त्यांना या छोट्या गरजा त्यांच्या स्तरावर भागवल्या जात होत्या. तो निधी आता लवकरच तुम्ही बजेट सादर करणार आहात. माझी अपेक्षा आहे बजेटमध्ये त्याची तरतूद करावी. बजेटमध्ये तुम्हाला 2% सानुग्रह निधी ह्या शाळेसाठी देता येतो. त्याचं नक्कीच तुम्ही विचार करा आणि तो 2% यांचा हक्काचा निधी आम्ही तिकडे वापरतोय तो यांचा हक्काचा निधी यांना दिला जावा. रंजनाताई यामध्ये तुम्ही स्वतः जाणकार आहात. तुम्ही ज्येष्ठ आहात. तुम्ही यापूर्वी शिक्षण समितीचं काम केलेलं आहे. तो त्यावेळेला जसा होता तो यावेळेला पुन्हा आपण पुनर्जीवित करून द्यावा आणि ज्या गरजा त्यांच्या आहेत इथे चालू असणारी कामं. आता इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडे म्हटलं तर मी जो आता म्हणेल तुमच्या प्रतिष्ठानपेक्षा मोठा आपल्या संस्था आणि संस्थेच्या बिल्डिंग होत आहे. तो विद्यार्थी आहे का. विद्यार्थी कमी झाले व इन्फ्रास्ट्रक्चर बिल्डिंगा वाढल्या. बिल्डिंगा वाढून शिक्षण मिळणार नाही. बिल्डिंगा बांधतो कोणीतरी त्रयस्थ माणूस येतो तो इथे काम करून जातो. नंतर यांच्यावर दबाव तुम्ही एनओसी द्या. मग त्यांनी नाही दिलं तुम्ही दिलं किंवा त्या मागच्या लोकांनी काहीतरी करून गेले. हे प्रकार कुठे थांबले पाहिजे.
तुमच्या परवानगीशिवाय, अध्यक्षांच्या परवानगीशिवाय व शाळा समिती असेल त्या शिक्षण समितीच्या परवानगीशिवाय या गेटमध्ये सुद्धा कोणी यायला नको, ही एक पद्धत आहे. हे रावसाहेब, नानासाहेब, विष्णू हरी पाटील साहेबांपासून, रवींद्र भाऊंपासून तर गेल्या काळापर्यंत सुरू होती. मात्र अलीकडच्या प्रशासकीय राजवटीमध्ये बऱ्यापैकी नुकसान या शहराचं, या संस्थेचं झालेलं आहे. ते भरून काढण्यासाठी तुम्हाला मोठं योगदान द्यावं लागेल. तुमच्याकडून ती अपेक्षा ठेवतो. व नुकतेच एक शोकळा या महाराष्ट्रावर आली. आदरणीय अजितदादा पवार या राज्याचा कामाचा माणूस, तो आमच्यातून गेला. त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. व या अनुष्काने जे पारितोषिक मिळवलं, अशा पद्धतीने पारितोषिकांचं बळ सर्व विद्यार्थ्यांना मिळावं म्हणून मी आपला राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ आमच्या परिवाराच्या वतीने मुख्याध्यापक यांच्याकडे 10,000 रुपये देतो. त्यांनी ते स्वीकारावे व अजितदादांच्या नावे पुरस्कार या ठिकाणी आजीवन सुरू ठेवावा. आता त्या पुरस्काराचा मानकरी कोण, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. कारण सारे विद्यार्थी आणि सारे विषय माझे आहे, आपले आहे, तुमचे आहे. परंतु त्या पुरस्काराचा मानकरी कोण असेल, तो विषय कुठला असेल, हे या शाळेतील, या लाडक्या बहिणी ठरवतील, तोच असेल. राज्याचा मानकरी लाडक्या बहिणींनी ठरवला तर शाळेचा मानकरी सुद्धा लाडक्या बहिणी ठरवतील. त्या विद्यागुरू ज्या आहेत त्यांनी या शाळेतून कुठल्या विद्यार्थ्याला ते पारितोषिक द्यावं, तो विषय व तो वर्ग त्यांनी ठरवावा. त्याला या 10,000 रुपया रकमेतील व्याज यापुढे निरंतर सुरू ठेवावं, अशी माझी तुम्हा साऱ्यांना विनंती आहे. आणि एक छोटासा हा श्रद्धांजलीपर म्हणजे माझी भावना तुमच्यासमोर मांडली. त्या जोगे दादांचं स्मरण आम्हाला दरवर्षी या ठिकाणी येताना होत राहील. ते व्यक्तिमत्व न विसरण्यासारखं आहे व माझ्या जीवनात ते शक्यच नाही. परंतु हा एक छोटा प्रयोग आपण या विद्यार्थ्यांसाठी करूया. तुम्हा साऱ्या विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. कुठलाही द्वेष, क्लेश मनात ठेवू नका. कारण माहिती कशी मिळते तर माहिती ही मी 35 वर्षापासून या तालिकेत झालेले आहे. 20-25 दिवस झाले नाही. काही लोक तिथे बोलले, मुख्याधिकारी आपले संस्थेचे कर्मचारी ज्येष्ठ तुमचे विरोधकांपर्यंत माहिती कशा जातात. तर मी मुळातच पत्रकारिता क्षेत्रातून या ठिकाणी आलो, शोध पत्रकारितेतून. आणि मी पत्रकाराचा मुलगा आहे. आजीवन माझे वडील पत्रकार होते. या संस्थेचा मी 30 वर्षापासून 35 वर्षात करतो आहे. त्यामुळे तुम्ही बँकेत जरी लॉकरमध्ये माहिती ठेवली तरी माझ्यापासून लपणारी नाही. आणि माहिती म्हणजे काय, ती सर्वश्रुत माहितीचा अधिकार आला. सर्वांना सर्व माहिती जाणण्याचा पूर्ण अधिकार आहे. फक्त यांना यांचा अधिकार द्या, एवढीच तुम्हाला विनंती करतो. इथं चालतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.